असतं, पण त्यासाठी त्यांचं मोठेपण ओळखण्याचं महनीय कार्य सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते बाबाजी महाराज पंडितांनी. बाबाजी महाराज पंडित त्यांच्या अभंगगाथेत म्हणतात, नमो अनंताय शुद्धाय, नमो अनंताय शुद्धाय, कूटस्थ ज्ञानात्मने नमः, प्रेमांकुधि विहाराय, प्रेमांकुधि विहाराय, ज्ञानराजाय ते नमः, माधुर्य रसकल्लोलां शिवशक्ती स्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी. वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडितांनी ज्ञानेश्वर माऊलीला विशेषण लावून त्यांचं महत्व आपल्या मधुराद्वैत संप्रदायात कसं आहे हे या ठिकाणी यथार्थ देवी आणि समर्थपणाने स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात, कसे आहेत ज्ञानेश्वर महाराज? अनंत आहेत, शुद्ध आहेत, शुद्धाय आणि कूटस्थ असे ते आहेत. आणि महत्वाचं म्हणजे प्रेमांबुधी विहाराय, प्रेमामृतामध्ये ते नाहणारे, विहार करणारे असे हे ज्ञानराज आहेत. आपला हा संप्रदाय मधुराद्वैत संप्रदाय आहे आणि म्हणून ते प्रेमामध्ये कसे विहार करतात हे त्यांनी त्यांच्या साहित्यामधून वेळोवेळी दर्शवून दिले आहे. त्यानंतर त्यांनी गुलाबराव महाराजांना म्हटले, माधुर्य रस कल्लोला. माधुर्य रसाचा कल्लोळ म्हणजे कोण असतील तर ते म्हणजे माझे गुरु प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज आहेत. त्यानंतर त्यांना आणखी दुसरं विशेषण लावलेलं आहे, शिवशक्ती स्वरूपिणी. शिव आणि शक्तीचं संमिलित स्वरूप जर मला कुठे दिसत असेल तर तेही मला माझ्या गुरूंमध्ये दिसतं. त्यानंतर तिसरं विशेषण त्यांनी लावलंय, अमृतानुभवार्थाय. मी हे कशासाठी नमन करतो आहे तर मला अमृताचा अनुभव प्राप्त करून घ्यायचा आहे. अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी. अशा प्रकारे त्यांनी आपल्या गुरूंना वंदन केलं. ह्या गुरूंचं महत्व, ह्या गुरूंचं मोल ज्या बाबाजी महाराजांनी ओळखलं, त्यांनी त्यांच्यापुढे किती नतमस्तक व्हावं, किती त्यांच्या सेवेमध्ये स्वतःचं जीवन कृतार्थ समजावं, किती संपूर्ण जीवनाचं समर्पण असावं, याचा सगळा आलेख म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन आहे. सेवा, सेवा आणि सेवा हाच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. एकदा त्यांच्या लक्षात आलं की माझं जीवन कोणाला समर्पित आहे? गुलाबराव महाराजांना समर्पित आहे, माझ्या श्री गुरूंना समर्पित आहे. आणि हे एकदा जसं त्यांच्या मनात पक्क झालं, त्यानंतर त्यांनी संपूर्ण समर्पण केलं. त्यांनी काय केलं? विकले जीवे मने अंगे. हे जे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भक्त कसा असतो की जो आपल्या देवासाठी, आपल्या गुरूंसाठी विकल्यासारखा जीव, मन आणि अंग सगळ्या गोष्टींनी तो विकला आहे आपल्या गुरूंना. आणि म्हणून सेवा हा जी दारावंठा त्यांनी हातामध्ये घेतला आणि त्यांच्या सेवेला सुरुवात केली. त्यांच्यापेक्षा वयाने फक्त 4-5 वर्षांनी मोठे असणारे हे गुरु आहेत, हे लक्षात घ्या. 17-18 वर्षाचे बाबाजी महाराज आणि त्यांच्यापेक्षा फक्त 5 वर्षांनी मोठे असलेले गुलाबराव महाराज, ज्यांच्याजवळ आर्थिक विपन्नता आहे, ज्यांच्याजवळ सुंदर असं काहीच म्हणजे त्यांना दिसून पडत नाही, ते आकर्षित झाले आहेत. ते बाह्य गुलाबाला नाही तर अंतर्गत असणाऱ्या भक्तीच्या ओलाव्याला. ही महत्वाची गोष्ट. त्याकडे एकदा आकृष्ट झाल्यानंतर संसार आणि प्रपंच हा गोष्ट सुटून गेली, याकडे दुर्लक्ष झालं आणि गुरु सेवेकडेच त्यांनी आपलं लक्ष लावून दिलं. संपूर्ण सेवाच त्यांनी करायला सुरुवात केली. गुरूंचं वाक्य हे जणू काही वेदवाक्य. गुरु परमात्मा परेशू ही त्यांची भावना आहे. ही भावना असताना कशी सेवा केली ते म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये, गुरु सेवे कृश आणि गुरु प्रेमे पुष्ट असं माझं जीवन, असं ते वर्णन करतात. गुरुची सेवा करताना माझ्या शरीराचा मला विसर पडलेला आहे. मी कृश झालेलो आहे की मी कसा झालेलो आहे याच्याकडे माझं लक्ष नाही. एकच मला माहिती आहे की त्यांच्या प्रेमाने मी कसा पुष्ट होईल. आणि म्हणून त्यांची सेवा करताना त्यांच्या चरित्रात अनेक उदाहरणं आहेत, फक्त 2च आपण इथे बघणार आहे. कधी त्यांना उपास असायचा, या उपासाच्या वेळी एकदाच जेवायचं आहे आणि फक्त जेवायला बसून पहिलाच घास घेतला आहे आणि त्यावेळेस महाराज हाक मारायचे, पंडित तू इकडे घे. पंडित म्हटल्यानंतर हे उठलेच. बाकीचे त्यांच्या सोबत असणारे लोक म्हणायचे की अहो तुम्ही कशाला, अरे तू कशाला उठतोस, आम्ही आहे ना, आम्ही जातो त्यांच्या सेवेसाठी. पण त्यांना गुरूंचं वाक्य शिरोधार्य होतं. ते तसेच धावत उठायचे. ते कधीही विचार करायचे नाही की माझ्या जेवणाचं काय. बरं, हा जसा स्वतःचा विचार करायचे नाही तसा गुरूंची आज्ञा मानताना गुरूंचाही विचार करायचे नाही. थंडीचे दिवस, गुलाबराव महाराजांना अंगामध्ये ताप भरलेला आहे, अशा वेळी ते आज्ञा करायचे, पंडित मला आंघोळ घाल, आणि तेही थंड पाण्याने. सगळ्यांना प्रश्न पडायचा, अचंबा वाटायचा की अरे त्यांना
अशा प्रकारे सर्वार्थाने वृत्ती परीक्षण त्यांचं वेळोवेळी गुलाबराव महाराजांनी केलं. गुलाबराव महाराजांचं चरित्र खूप अलौकिक आहे. गुलाबराव महाराजांचं साहित्य फार दर्जेदार आणि फारच सगळ्या जीवनाच्या अंगांना व्यापून टाकणारं सर्वस्पर्शी आहे. पण त्यांचं चरित्राच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांनी आपल्या शिष्यांची अतिशय बारकाईने तपासणी करून खासून पुसून आपल्या शिष्यांना घेतलंय, त्यांचं वृत्ती परीक्षण केलंय आणि मगच त्यांनी आपल्या शिष्याला मी कसा वश झालो हे ते सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी, अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी, कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकल विद्यांची सृष्टी धात्रा होईल. ज्याच्यावरती गुरूंची कृपादृष्टी होते त्याला काय नाही मिळत, सर्वच गोष्टी होतात. आणि ह्या ठिकाणी सुद्धा तसंच घडलं. गुलाबराव महाराज त्यांच्यावरती प्रसन्न झाले त्यांच्या सेवेमुळे आणि त्यांना अनेक वेळी वेळोवेळी प्रसंगोपात ते उद्गार काढतात की माझा जन्म कोणासाठी असेल तर माझा जन्म पंडितासाठी आहे. मी काय झालो असेल, कोणाला वश झालो असेल तर मी पंडिताला वश झालो आहे. त्यांची सेवा करत असताना त्यांची प्रवचनं चालू आहेत एकीकडे आणि ह्यांची मात्र आपली सेवाच चालू आहे. कपडे धुतात आहेत, स्वयंपाकासाठी काही मदत करतात आहेत, ह्या कामामध्ये बारीक सारीक कामामध्ये ज्याला आपण किरकोळ किंवा अगदी दुय्यम करायचं म्हणतो अशा कामामध्ये ते दंग आहेत. अशा वेळी त्यांना वाटायचं, बाकीचे जण म्हणायचे की अहो तरी तुम्ही पंडिताचंच काय कौतुक करता. या ठिकाणी रामदास स्वामींची आठवण येते. कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी यांची कथा आहे की रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी जसे त्यांना अतिशय प्रिय होते तसेच हेही त्यांना प्रिय होते. त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी त्यांना एवढं सारखं हाक मारत असता. त्यावेळेस ते म्हणाले की जर कोणी माझ्यापासून काही मिळवलं असेल तर ते फक्त पंडितांनी मिळवलेलं आहे, दुसरं कोणी नाही. असे वेळोवेळी प्रसंगोपात त्यांनी उद्गार काढले पण त्यांनी कधी असा उल्लेख केला नाही की माझे उत्तराधिकारी महाराज पंडित आहेत. आपल्याला सगळ्यांना पुढचं हे माहिती आहे. महाराज अंतर्धान पावल्यानंतर त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी बाबाजी महाराज तीर्थराज प्रयागला गेलेले असताना त्यांचं मन अगदी व्याकुळ झालेलं आहे, विकल झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये ते रात्री झोपी गेले. आपले गुरु ऐन तारुण्यातच निघून गेले. हा सगळा संप्रदायाचा आणि हा सगळा ग्रंथांचा सगळा भार आपल्यावर आहे, आता काय करायचं असा सगळा विचार, अशी सगळी विवंचना त्यांच्या मनामध्ये दाटलेली आहे. अशा वेळी ते त्या ठिकाणी झोपी गेले असताना साक्षात गुलाबराव महाराज तिथे आले आणि त्यांना काय म्हणाले असतील, एक छोटीशी भस्माची पुडी त्यांना दिली आणि सांगितलं की तू रोज हे भस्म सेवन करत जा आणि कुठेही जाऊ नकोस, माझ्या ग्रंथांचं फक्त वाचन कर आणि हे वाचन केल्यानंतर तुला सर्व ज्ञान प्राप्त होईल. आणि